हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द प्रॅक्टिकल सेगमेंट. आज आपण 3 ते 4 महिन्यानंतर अप्रॉक्सिमेटली 3 ते 4 महिन्यानंतर आज आपण प्रॅक्टिकल सेगमेंट स्टार्ट करत आहोत. जसं की तुम्हाला माहिती आहे, बोर्डचे एक्झाम्स जवळ आलेले आहेत, 1 महिना राहिलेला आहे आणि मॅक्सिमम स्टुडंटचे अकाउंटचे जेवढेही चॅप्टर्स आहेत त्या मॅक्सिमम चॅप्टर्सचे टोटल प्रॉब्लेम्स, प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स सगळेचे सगळे झालेले आहेत, ऑब्जेक्टिव्ह झालेले आहेत. पण महाराष्ट्रामध्ये जेवढेही कॉमर्सचे स्टुडंट्स आहेत त्यांना 2 चॅप्टर्स खूप सध्या सतावत आहेत. ते म्हणजे त्यातलं फर्स्ट चॅप्टर आहे ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट आणि कम्प्युटर इन अकाउंटिंग. ॲक्च्युअलमध्ये आहेत सोपं आणि मॅक्सिमम स्टुडंट्स त्या 2 चॅप्टरची थेरी वगैरे करणार, एका चॅप्टरचे प्रॉब्लेम करणार, जसं की कम्प्युटर इन अकाउंटन्सीचे थेरी करणार, पुन्हा ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंटचे प्रॉब्लेम करणार. पण खूप कमी स्टुडंट असतात की जे ह्या 2 चॅप्टरला प्रिफरन्स देत आहेत. ऑब्जेक्टिव्स क्लिअर करतील पण प्रॉब्लेम्स ते करणार नाही आहेत. इन्स्टेड ऑफ डुईंग दिस टू चॅप्टर्स दे आर प्रिफर, ते कशाला प्रिफर करतील, इश्यू ऑफ शेअर्सला आणि डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्मला. आणि मी पण त्यांच्यासोबत ॲग्री आहे की तुम्ही पण ह्या 2 चॅप्टर्सचेच प्रॉब्लेम करा, इश्यू ऑफ शेअर्स आणि डेथ ऑफ पार्टनर. ह्या 2 चॅप्टरचे प्रॉब्लेम्स तुम्हाला करायचे आहेत. पण मॅटर किती वेळ आले माहिती आहे का, प्रॉब्लेम्स कुठे आले की ऑब्जेक्टिव्स क्लिअर होत नाहीत. सर कितीही रट्टा मारू दे तरी ऑब्जेक्टिव्स क्लिअर होत नाहीत. त्यामुळं आपण काय करणार आहोत, आजपासून एक 5 ते 6 दिवस बॅक टू बॅक ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंटचे कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा आहोत. आणि समटाईम्स कन्सेप्ट क्लिअर करून घेण्यासाठी आणि ऑब्जेक्टिव्स क्लिअर करून घेण्यासाठी तुम्हाला त्या चॅप्टरचे थोडे ना थोडे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला कव्हर करून घ्यावे लागतील, राईट. तर ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये आपल्याला एक 5 ते 6 बेसिक प्रॉब्लेम्स करायचे, जसे की तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकता. तुमच्या बुकचा पेज नंबर पण ओपन करू शकता. बुकचा पेज नंबर आहे 351. तर तिथं काही इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे की कम्पॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय आणि कम्पॅरेटिव्ह म्हणजे काय की कम्पेअर करणे, राईट, तुलना वगैरे करणे. तर आपल्याला इथं काहीतरी तुलना करायची आहे. तर कशाची तुलना करायची आपल्याला, फर्स्ट मेथड्स ऑफ कम्पॅरिझन फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये 2 पद्धती आहेत. एक आपल्याला तुलना करावं लागेल कम्पॅरेटिव्ह बॅलन्स शीटची, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर सेम कन्सर्नची किंवा सेम संस्थाची मागच्या वर्षीची बॅलन्स शीटची तुलना तुम्हाला चालू वर्षाच्या बॅलन्स शीटसोबत करावं लागेल. ते कशामध्ये इन्क्लूड होईल, कम्पॅरेटिव्ह बॅलन्स शीटमध्ये, जे की आजच्या ह्या व्हिडिओजमध्ये आपल्याला पाहायचं आहे. आणि नेक्स्ट आहे कम्पॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट, जे की आपल्याला उद्या पाहायचं आहे, राईट. अकॉर्डिंग टू फॉकच्या मते कम्पॅरेटिव्ह बॅलन्स शीट म्हणजे काय, त्यांच्या मते त्यांनी बुकमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही चेक करू शकता तुमच्या बुकमध्ये. तिथं काय मेन्शन केलेलं आहे, कम्पॅरेटिव्ह बॅलन्स शीट इज द स्टडी ऑफ द ट्रेंड ऑफ द सेम आयटम्स अँड कम्पेअर्ड इन आयटम्स इंटू 2 or more बॅलन्स शीट ऑफ सेम बिझनेस एंटरप्राइजेस. म्हणजे एखादा पर्टिक्युलर सेम बिझनेस एंटरप्राइजेस जे असतात त्यांच्या 2 किंवा 2पेक्षा जास्त बॅलन्स शीटची जेव्हा आपण कम्पॅरिझन वगैरे करतो तर त्यालाच म्हणतात कम्पॅरेटिव्ह बॅलन्स शीट. आता कम्पॅरिझन ऑफ बॅलन्स शीट म्हणजे फक्त असं तुम्हाला एवढंच पाहायचं नाही आहे की लास्ट इयरची बॅलन्स शीटची टोटल आणि चालू वर्षाची बॅलन्स शीटची टोटल. तर तुम्हाला इन डेप्थ डिटेलमध्ये जायचं आहे की लास्ट इयरला तुमचे सन्ड्री ॲसेट्स किती होते, यावर्षी सन्ड्री ॲसेट्स किती आहेत, त्याच्यामध्ये ॲब्सोल्यूट चेंज किती झाला, म्हणजे किती रुपयानं वाढ झालं, किती रुपयानं घट झालं, हे कम्प्लीट डिटेल तुम्हाला कम्पॅरेटिव्ह बॅलन्स शीटमध्ये करायचं आहे, राईट. सो स्टेप बाय स्टेप आपण एखादा एक प्रॉब्लेम करूया त्याच्याशी रिलेटेड. प्रॉब्लेम करण्यामागचा मुख्य हेतू हेच आहे की तुम्हाला ह्या चॅप्टरबद्दल जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन माहीत झाली पाहिजे. मला माहिती आहे की तुम्ही बोर्डाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार नाही आहात आणि मी पण तुम्हाला सहमत आहे. जेवढेही DA2 अकॅडमीचे स्टुडंट्स असतील मी तर त्यांना क्लिअर कट वॉर्निंग देईन म्हणा किंवा ॲडवाईस देईन की तुम्ही ह्या चॅप्टरचे एकही प्रॉब्लेम एक्झाममध्ये सॉल्व्ह करायचे नाही आहेत. ह्या व्हिडिओ बनवण्याचा मुख्य हेतू काय की तुम्हाला फक्त आणि फक्त त्या चॅप्टरचे ऑब्जेक्टिव्स क्लिअर झाले पाहिजे. आणि ऑब्जेक्टिव्स क्लिअर होण्यासाठी ऑब्जेक्टिव्स रट्टा मारता येऊ नये म्हणून तुम्हाला थोडंसं मी कन्सेप्ट क्लिअर करून सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला या चॅप्टरची थोडीफार माहिती होऊन जाईल. ओके. सो तुमच्याकडून एक्सपेक्टेड असेल की तुमच्या बुकमधलं पेज नंबर 352 ओपन करा. त्याच्यावर एक प्रॉब्लेम दिलेला आहे, राईट. हे असं एक प्रॉब्लेम दिलेला आहे, तुम्ही चेक करू शकता. हे प्रॉब्लेम आपल्याला आजच्या ह्या प्रीमियरमध्ये आजच्या ह्या व्हिडिओजमध्ये सॉल्व्ह करायचं, राईट. आम्ही लाईव्ह स्ट्रीमवर वगैरे हा प्रॉब्लेम घेणार होतो, पण जेवढं इफेक्टिव्हली मी तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रॅक्टिकल सेगमेंटमध्ये दाखवू शकतो तेवढं इफेक्टिव्हली लाईव्ह स्ट्रीममध्ये नाही दाखवू शकत, किंवा कारण मी सिंगल स्क्रीन मॉनिटर यूज करतो आहे, राईट. जेव्हा डबल स्क्रीन मॉनिटर यूज होईल मग तेव्हा आपण डायरेक्ट लाईव्ह स्ट्रीमवर असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया, जे की यावर्षी पॉसिबल नाही आहे. नेक्स्ट इयरच्या स्टुडंटला मे बी ते पॉसिबल होईल. ओके. सो 4 मिनिट मी अगोदर पूर्ण बकवास करून झालेला आहे माझा. स्वतः फर्स्ट जितक्या लवकरात लवकर होईल तितक्या लवकर मी प्रॉब्लेम करायला स्टार्ट करेन, राईट. अगोदर फॉर्मॅट्स कोणते कोणते ड्रॉ करावं लागेल तुम्हाला चेक करा. हे तर प्रॉब्लेम आहे, जे की तुमच्याकडे बुक असेल तर तुम्ही ओपन करू शकता, बुक नसेल तर तुम्ही ह्याचं स्क्रीनशॉट घेऊ शकता, ह्याच्यावर तुम्हाला पूर्ण प्रॉब्लेम दिसत आहे. ओके. तर कम्पॅरेटिव्ह बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला फॉर्मॅट्स ड्रॉ करत असताना एक वर्टिकल फॉर्मॅट ड्रॉ करावं लागेल. त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सर्वात अगोदर पर्टिक्युलरचं कॉलम लिहावं लागेल, मग त्याच्यानंतर
लास्ट इयरचं कॉलम, लास्ट इयरचे अमाऊंट, त्याच्यानंतर करंट इयरचे अमाऊंट, आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ॲब्सोल्यूट चेंज. आता ॲब्सोल्यूट चेंज म्हणजे काय, सपोज इथे एखादा एक बॅलन्स आहे, लास्ट इयरला ते होतं 1,00,000 आणि करंट इयरला आहे ते 1,50,000, तर दोन्हीमध्ये कितीचं चेंज झालं, 50,000चं चेंज झालं, तर ॲब्सोल्यूट चेंजमध्ये तुम्हाला ते लिहायचं आहे. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल कम्पॅरेटिव्ह बॅलन्स शीटमध्ये फॉर्मॅट ड्रॉ केलं झाल्यानंतर सर्वात फर्स्ट पर्टिक्युलरच्या कॉलममध्ये यावं लागेल, तिथं तुम्हाला लिहावं लागेल असं 1 नंबर टाकून किंवा ए नंबर टाकून लिहू शकता तुम्ही, सोर्सेस ऑफ फंड्स. तिथे तुम्हाला लिहावं लागेल. हे ड्रॉ करण्याचे 2-3 पद्धती आहेत, पण बोर्डच्या पुस्तकमध्ये जे पद्धत दिलेली आहे मी त्याच पद्धतीने शिकवत आहे. बीकॉमला मी ह्या पद्धतीने नाही शिकवत, बीकॉमला थोडीशी सोपी मेथड यूज करतो, पण बोर्ड्ससाठी जे बुकमध्ये दिलेलं आहे तेच यूज करावं लागेल. एक वेळेस पाहावं लागेल की बोर्ड्सला जर दुसरी मेथड लिहिलं तर बोर्ड्स मार्क वगैरे देते का, आणि ते रिस्क मला यावर्षी घ्यायची नाही आहे, त्यामुळे मी बुकमध्ये जे मेथड दिलेलं आहे ते समजून सांगेन. दोन्हीमध्ये जास्त काही फरक नाही आहे, इझी आहे, राईट. आता सोर्स ऑफ फंड्स म्हणजे काय, स्त्रोत, की एखाद्या पर्टिक्युलर संस्थेला कुठून रक्कम प्राप्त होते, तर ते रक्कम कशामधून प्राप्त होते, त्यांना शेअर कॅपिटलमधून ते प्राप्त होते, राईट. तर क्वेश्चनमध्ये जर चेक कराल तुम्ही तर तुम्हाला लायबिलिटीज साईडला शेअर कॅपिटल दिलेलं आहे, राईट. तर सर्वात पहिले तुम्हाला इथं लिहावं लागेल सोर्सेस ऑफ फंड्समध्ये असं डॅश करून लिहा शेअर कॅपिटल. फक्त हा एकच प्रॉब्लेम करायचा आहे पूर्णच्या पूर्ण चॅप्टरमधलं, तुम्हाला जास्त प्रॉब्लेम करायचे नाही आहेत, त्यामुळं व्यवस्थित नीट लक्ष देऊन करायचं, राईट. ह्याच्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम करायचं नाही आहे. एक ॲट द एंड ऑफ व्हिडिओ मी तुम्हाला एक प्रॅक्टिससाठी एखादा एक प्रॉब्लेम देईन, बस, त्याच्यापेक्षा जास्त दुसरं काहीच करायचं नाही. थोडंसं मी झूम इन करत आहे, जे की करून तुम्हाला क्लिअर दिसेल. ओके, हां. तर आता शेअर कॅपिटलमध्ये चेक करा. 2019ला आपलं शेअर कॅपिटल किती होतं, 2,50,000. इथे लिहिणार मी 2,50,000. आणि 2020ला किती झालं, 3,70,000, राईट. इथंपर्यंत क्लिअर झालं. अगोदर होतं 2,50,000 आणि आता किती झालं, 3,70,000. तर आता चेक करा ॲब्सोल्यूट चेंज किती झाला, म्हणजे किती रुपयाने याच्यामध्ये वाढ झाली. मागच्या वर्षी होतं 2,50,000, यावर्षी झालं 3,70,000, म्हणजे चेंज किती झालं, 1,20,000. ते ॲब्सोल्यूट चेंजमध्ये लिहायचं 1,20,000. इथंपर्यंत क्लिअर झालं. हां, आता नेक्स्ट चेक करा पर्सेंटेज चेंज. पर्सेंटेज चेंजचं एक फॉर्म्युला आहे जे की तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये पण येऊ शकते, त्यामुळंच मी इथं हा आपण पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ बनवत आहोत, राईट. फॉर्म्युला फॉर पर्सेंटेज चेंज, डॉट समोर बरोबरचं चिन्ह आणि समोर डॉट 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 येईल आणि मग तुम्हाला लिहावं लागेल, राईट. तर फॉर्म्युला फॉर पर्सेंटेज चेंजचं सूत्र काय, ॲब्सोल्यूट चेंज अपॉन 100 प्रिव्हियस इयर इंटू 100, म्हणजे ॲब्सोल्यूट चेंज भागिले 100 गुणिले ॲब्सोल्यूट चेंज भागिले मागच्या वर्षीची अमाऊंट प्रिव्हियस इयरची अमाऊंट गुणिले 100, राईट. तर आता चेक करूयात की पर्सेंटेज चेंज किती येईल. खूप इझी आहे. आणखी एक रिझन मी तुम्हाला सांगतो की का मी तुम्हाला हे गणित करण्यासाठी मना करत आहे, कारण ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशनसाठी खूप वेळ जाणार आहे. ओके, सो स्टेप बाय स्टेप आपण चेक करूयात. आता आपल्याला शेअर कॅपिटलचं पर्सेंटेज चेंज कॅल्क्युलेट करायचं आहे, राईट. तर सर्वात पहिले पर्सेंटेज चेंजचं फॉर्म्युला काय, ॲब्सोल्यूट चेंज. तर शेअर कॅपिटलचं ॲब्सोल्यूट चेंज किती झालेलं आहे, 1,20,000. 1,20,000 गुणिले 100 भागिले प्रिव्हियस इयरची अमाऊंट किती आहे, 2,50,000, राईट. तर इथे लिहितो मी 2,50,000. व्यवस्थित चेक करा. समजा इथंच जर तुम्हाला समजलं नाही तर इथून पुढे काहीच समजणार नाही, राईट. सो तुमच्याकडून एक्सपेक्टेड असेल की तुम्ही व्यवस्थित समजून घेताल. पहिले चेक करा 1,20,000 कसं आलं, मागच्या वर्षी 250 होती, आता किती झालं 370. ॲब्सोल्यूट चेंज किती 1,20,000. 1,20,000 गुणिले 100 भागिले 2.5 लाख जर केलात तर आता तुम्हाला कळून जाईल की चेंज इन पर्सेंटेज किती येणार आहे. ओके, तर मी कॅल्क्युलेटचा वापर वगैरे करेन. 1,20,000 गुणिले 100 भागिले 2,50,000 किती आलं, 48%, राईट. 48%. तर आता तुम्हाला काय करावं लागेल, इथं यावं लागेल, पर्सेंटेज चेंजच्या कॉलममध्ये यावं लागेल आणि इथं तुम्हाला लिहावं लागेल 48% इन्क्रीज. तुम्ही पण कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता. प्रॅक्टिस करत असताना एक्झाममध्ये तुम्हाला अलाउड नाही आहे, राईट. जर तुम्हाला हा प्रॉब्लेम करायचा असेल मग तुम्हाला बेरीज वजाबाकीची कॅल्क्युलेट करणं शिकून घ्यावं लागेल. ओके, हां. आता हे झालं शेअर कॅपिटलचं. त्याच्यानंतर मॅक्सिमम संस्थांना वगैरे सोर्सेस अँड फंड्स, सोर्स ऑफ फंड्स कुठून भेटतात, नंबर फर्स्ट झालं शेअर कॅपिटल, राईट. त्याच्यानंतर त्यांना भेटते रिझर्व्स अँड सरप्लसकडून, राईट. तर मी ते नेक्स्ट लिहितो मी रिझर्व अँड सरप्लस.
रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये पहिल्या वर्षीचं किती दिलेलं आहे तुम्हाला 60,000, तर इथं लिहिन मी 60, आणि दुसऱ्या वर्षीचं किती दिलेलं आहे 1,00,000 करेक्ट. इथंपर्यंत क्लिअर झालं. हां, त्याच्यानंतर ॲब्सोल्यूट चेंज किती हजारचं झालेलं आहे, 40,000चं ॲब्सोल्यूट चेंज झालेलं आहे. तर इथे मी लिहितो 40,000. आता चेक करा किती रुपयानं पर्सेंटेज चेंज झालेला आहे. म्हणजे आता नीट चेक करा की मागच्या वर्षी शेअर कॅपिटल होतं 2.5 लाख, यावर्षी किती झालं 3,70,000, म्हणजे 1,20,000 रुपयानं वाढ झाली. आणि टक्केवारीमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 48% आपलं शेअर कॅपिटल वाढ झालं. तर हे कशासाठी कामाला येते, हे कामाला येते कंपॅरिझन करण्यासाठी, ॲनालिसिस करण्यासाठी, की जे कंपनीचे संस्थापक असतात, डायरेक्टर असतात, जे मेन रिझन्स वगैरे घेतात किंवा मेन डिसिजन्स वगैरे घेतात, तर त्यांना कॅल्क्युलेट करायला सोपं जाते की टोटल आपलं मागच्या वर्षीचं शेअर कॅपिटल होतं 2.5 लाख, यावर्षी किती झालं 370, म्हणजे संस्थेचं एकूण भाग भांडवलामध्ये किती टक्क्यानं वाढ झालेली आहे, 48% वाढ झालेली आहे. ओके. आणि मग हे जे ॲनालिटिकल डाटा वगैरे असतात त्यांना कंपनीच्या वार्षिक सभासदाच्या मीटिंगमध्ये वगैरे किंवा शेअर होल्डर्सला पुरवण्यासाठी कामाला येते. आता रिझर्व्स अँड सरप्लसमध्ये बघा, मागच्या वर्षी आपले रिझर्व्स अँड सरप्लस किती हजारचे होते, 60,000चे, यावर्षी किती झाले 1,00,000चे. ॲब्सोल्यूट चेंज किती झालं 40,000. आता वाढ तर झालेली आहे, आता किती टक्क्यानं वाढ झालेली आहे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. वन्स अगेन आपण सूत्रामध्ये टाकूया त्याला, ॲब्सोल्यूट चेंज 40,000 भागिले लास्ट इयरची अमाऊंट किती हजार आहे 60,000 गुणिले 100. इथंपर्यंत क्लिअर झालं. हां, आता डायरेक्ट मी गुणाकार करतो, 40,000 गुणिले 100 भागिले 60,000, तर टोटल किती आलं 66.66 यायला. तर इथे लिहून टाकतो मी 66.66% इन्क्रीज, 66.66% इन्क्रीज झालं. तर आता असंच एक तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहे. तर आता पहिले 2 जे बॅलन्सेस होते ते फक्त तुम्हाला थोडं समजावं म्हणून मी काय केलं होतं, एकदम पहिल्या गिअरवर गाडी चालवलं होतं. आता डायरेक्ट 5th गिअरवर गाडी चालवून आता फास्ट पोस्टिंग करणार, राईट. जे काही बेसिक कॅल्क्युलेशन्स आहे ते तुम्हाला व्हिडिओ पाहत कॅल्क्युलेटरवर करायचं आहे. आणि तुम्हाला फक्त एवढंच चेक करायचं आहे व्हिडिओ पाहता की जे इथं मी पर्सेंटेज चेंजमध्ये जे काही अमाऊंट लिहिलो ते बरोबर आहे का चुकीचं आहे ते तुम्हाला व्यवस्थित लक्ष देऊन करायचं आहे. ओके. हां, तर आता हे झालं सोर्सेस ऑफ फंडचे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट तुम्हाला इथे लिहावं लागेल टोटल ऑफ ए. आता टोटल ऑफ एमध्ये कोणते कोणते येतात, सोर्सेस ऑफ फंड्समध्ये हे 2 आलेले आहेत, राईट. तर आता एक लाईन ड्रॉ करायची असे इथं, इथून असं इथंपर्यंत हे लाईन ड्रॉ करून ह्याला क्लोज करून टाकायचं आणि बेरीज करायची. आता कशाची बेरीज करायची आहे तुम्हाला, टोटल सोर्सेस ऑफ फंडची. टोटल सोर्सेस ऑफ फंड्स किती झाले 3,10,000. त्याच्यानंतर इथे झाले 4,70,000. 4,70,000. ॲब्सोल्यूट चेंज कितीचं झालं 3,10,000 प्लस 4,70,000 1,60,000. बेरीज करा, इथे बेरीज केली की लगेच तुम्हाला कळून जाईल. ओके. त्याच्यानंतर आता चेक करायचं आपल्याला पर्सेंटेज चेंज किती आलं, 1,60,000 गुणिले 100 भागिले 3,10,000. 51.61 इन्क्रीज. INC लिहून टाकतो मी इन्क्रीजला. ओके, चालेल. आता त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट करायचा. आता एमध्ये लिहिला तुम्ही सोर्स ऑफ फंड्स, त्याच्यानंतर आता इथे लिहायचं बी, आणि बीमध्ये लिहून टाकायचं बॉरोड फंड्स. आता बॉरोड फंड्स म्हणजे काय, फंड्स म्हणजे निधी जे की आपण मागून वगैरे आणला होता. ज्याच्यामध्ये येईल 2 येईल. कोणते कोणते 2 येतील प्रॉब्लेममध्ये जर चेक कराल तर बॉरोड फंड्समध्ये 2 येतात. ते म्हणजे कोणते कोणते, नंबर फर्स्ट येईल सिक्युअर्ड लोन्स आणि दुसरं कोणतं येईल अनसिक्युअर्ड लोन्स, राईट. मी इथे लिहून टाकतो मी फर्स्ट सिक्युअर्ड लोन्स आणि दुसरं येईल अनसिक्युअर्ड लोन्स. सिक्युअर्ड लोन्स आणि अनसिक्युअर्ड लोन्सची अमाऊंट चेक करा. आता सिक्युअर्ड लोनची अमाऊंट मागच्या वर्षी दिलेली आहे तुम्हाला 1,00,000 रुपये, राईट. चेक करू शकता तुम्ही, मी ते दाखवेन तुम्हाला, जस्ट 1 सेकंड. सिक्युअर्ड लोनची अमाऊंट मागच्या वर्षी आहे तुम्हाला 1,00,000 आणि यावर्षी त्याची अमाऊंट दिलेली आहे 1,60,000. ते इथे लिहितो मी 1,60,000. आता नेक्स्ट चेक करा ॲब्सोल्यूट चेंज किती आहे. ॲब्सोल्यूट चेंज किती आहे 60,000. मागच्या वर्षी होतं 1,00,000, यावर्षी झालं 1,60,000. ॲब्सोल्यूट चेंज किती झालं 60,000. आता पर्सेंटेज चेंज आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. 60,000 गुणिले 100 भागिले प्रिव्हियस इयर अमाऊंट जे की आहे 1,00,000. कॅल्क्युलेट केला तर येईल 60%. तर इथे मी लिहून टाकतो 60% इन्क्रीज.
इथंपर्यंत क्लिअर झालं. तर अनसिक्युअर्ड लोनची मागच्या वर्षीची अमाऊंट होती 90,000. यावर्षी त्याची अमाऊंट आहे 1,40,000. इथं लिहितो 1,40,000. मागच्या वर्षी 90, यावरती होती 140. किती वाढ झाली? 50,000 वाढ झाली. तर इथे मी लिहून टाकतो 50,000. आता कॅल्क्युलेट करायचा पर्सेंटेज चेंज कसं कॅल्क्युलेट करायचं? ॲब्सोल्यूट चेंज किती आहे? 50,000 दिले तुम्ही. 50,000 गुणिले 100, 50,000 गुणिले 100 भागिले 90,000 देखील 55.55, 55.55% इन्क्रीज. ते लिहून टाकतो मी इन्क्रीज. ओके. तर आता इथे नेक्स्ट ह्याला अंडरलाईन करून टाकायचं आणि चेक करायचं टोटल ऑफ बीची बेरीज किती आहे. आता तुम्हाला मॅक्सिमममध्ये प्रश्न पडला असेल की सर सोर्सेस ऑफ फंड्समध्ये कोणते कोणते लॅबिलिटीज येतात, बॉरोड फंड्समध्ये कोणते कोणते लॅबिलिटीज येतात. वेट, रिलॅक्स करा. ॲट द एंड ऑफ व्हिडिओ मी तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगेन. तात्पुरता फोकस करा बॉरोड फंड्सवर. राईट. आता बॉरोड फंड्समध्ये इथे लिहून टाकायचं टोटल ऑफ बी. टोटल ऑफ बीमध्ये इथे किती येईल? 1,90,000. राईट. त्याच्यानंतर इथे किती येईल? 3,00,000. 1,90,000 प्लस 3 कितीनं वाढ झाली? 1,10,000. त्याच्यानंतर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे पर्सेंटेज चेंज. आता पर्सेंटेज चेंज कसं फाइंड आउट करायचं? ॲब्सोल्यूट चेंज गुणिले 100 भागिले प्रिव्हियस इयरची अमाऊंट 1,90,000. किती येईल? 57.89%. इथे लिहून टाकायचं 57.89% इन्क्रीज. राईट. इथंपर्यंत क्लिअर झालं. ओके. आता नेक्स्ट पुढे जाऊयात. आता एमध्ये लिहिला होता आपण सोर्स ऑफ फंड्स, बीमध्ये लिहिला होता आपण बॉरोड फंड्स. राईट. तर आता सीमध्ये आपल्याला इथे लिहायचं आहे टोटल ॲप्लिकेशन ऑफ फंड्स. आता ॲप्लिकेशन याचा अर्थ आहे खर्च करणे ऑफ फंड्स, म्हणजे आलेले जे पैसे आहेत, आलेले जे फंड आहे आपल्याला, ते आपण कशावर खर्च केला. तर इथे लिहून टाकायचं ॲप्लिकेशन ऑफ फंड्समध्ये अंडरलाईन. आता चेक करा लॅबिलिटीज साईडला जर बघत असताल तुम्ही, तर लॅबिलिटीज साईडचे जे आपण 5 बॅलन्सेस दिलेले आहेत तुम्हाला लॅबिलिटीज साईडला. कोणते कोणते बॅलन्सेस दिलेले आहेत चेक करा लॅबिलिटीज साईडला. शेअर कॅपिटल, रिझर्व्ह अँड सरप्लस, अनसिक्युअर्ड लोन्स आणि लास्टला काय दिलेलं आहे? करंट लॅबिलिटीज. तर एवढ्या सगळ्यांपैकी जस्ट एक सेकंड आम्ही थोडं कॅमेरा क्लिअर करतो. हां. तर ह्या एकूण सगळ्यांपैकी आपण काय केलं? आता मे बी तुम्हाला थोडंसं क्लिअर दिसत असेल. ह्या सगळ्यांपैकी आपण काय केलं? 4 पोस्टिंग व्यवस्थित केला, म्हणजे शेअर कॅपिटल, रिझर्व्ह अँड सरप्लस, सिक्युअर्ड लोन्स, अनसिक्युअर्ड लोन्स. करंट लॅबिलिटीज आपण पेंडिंग ठेवला, कारण करंट लॅबिलिटीज आपल्याला 2 ठिकाणी पोस्टिंग करता येते. आपण डायरेक्ट तुम्ही इथून पण ते लेस वगैरे करू शकता, इथं पण लिहू शकता, किंवा मग करंट ॲसेट्समधून पण लेस करू शकता. तर बुक्समध्ये जे मेथड दिलेली आहे आपण त्याला थोडंसं फॉलो करूयात. राईट. तुम्ही तर बोर्डाला हाचा प्रॉब्लेम करणार नाही आहे, त्यामुळे मी जसं सांगतो तसं ऐका, प्रॉफिटमध्ये राहताल. ओके. पुढे करू नका. हां. आता फर्स्ट चेक करा. याच्यामध्ये ॲप्लिकेशन ऑफ फंड्समध्ये फर्स्ट दिलेला आहे तुम्हाला फिक्स्ड कॅपिटल दिलेलं आहे. राईट. फिक्स्ड ॲसेट्स दिलेले आहेत. तर इथे लिहून टाकतो मी फिक्स्ड ॲसेट्स आपले कोणते कोणते होते ते काही मेन्शन केलेलं नाही आहे, फक्त एवढंच सांगितलेलं आहे आपण फिक्स्ड ॲसेट्स. राईट. इथे लिहितो मी फिक्स्ड ॲसेट्स. त्याच्यामध्ये फर्स्ट दिलेलं आहे मागच्या वर्षीची अमाऊंट होती फिक्स्ड ॲसेट्सची 3,50,000. तर इथे मी लिहिणार मी 3,50,000. आणि चालू वर्षीची अमाऊंट त्याची दिलेली आहे 5,70,000. तर इथे लिहून टाकेन मी 5,70,000. बेरीज करा. 3,50,000 पहिल्या वर्षी होती, 5,70,000 दुसऱ्या वर्षी झाली, म्हणजे ॲब्सोल्यूट चेंज किती झालेला आहे? 2,20,000. तिथे लिहून टाकेन मी 2,20,000. राईट. तर आता चेक करा चेंज इन पर्सेंटेज चेंज किती झालेला आहे? 2,20,000 गुणिले 100 भागिले 3,50,000. तर आता तुम्हाला इनडायरेक्टली आयडिया आली असेल. एवढं सगळं कॅल्क्युलेशन जर करायचं असेल तर जे की पॉसिबल नाही आहे, कॅल्क्युलेटरशिवाय पॉसिबल होतच नाही आहे. राईट. त्यामुळं तुमच्याकडून एक्सपेक्टेड असेल फक्त समजण्यासाठी असे प्रॉब्लेम्स करायचे, बाकी बोर्ड्सला हा प्रॉब्लेम करायचा नाही. अनटिल अँड अनलेस जोपर्यंत तुम्हाला कॅल्क्युलेटरची परमिशन भेटत नाही तोपर्यंत. आता ते भेटणार नाही म्हणजे आपण सॉल्व करणार का? नाही. ओके. ठीक आहे. फक्त आपल्याला फॉर्म्युलाज लक्षात यावं, काय असते काय नाही हे माहीत व्हावं म्हणून आपण प्रॉब्लेम सॉल्व करायला. ओके. हां. नेक्स्ट दिलेला आहे तुम्हाला फिक्स्ड ॲसेट्स नंतर इन्व्हेस्टमेंट्स. मी इथे लिहून टाकतो इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट्स मागच्या वर्षी होती 1,20,000. राईट. इथे लिहितो मी 1,20,000. आणि त्याच्यानंतर चालू वर्षी झाली ती 1,70. इथे लिहून टाकेन मी 1,70,000. इथंपर्यंत क्लिअर झालं. हां. त्याच्यानंतर चेक करा
ॲब्सोल्यूट चेंज किती झालं, 50,000चा ॲब्सोल्यूट चेंज झालं. आणि 50,000चा ॲब्सोल्यूट चेंज झाला तर आता वापस फॉर्म्युला 50,000 गुणिले 100 भागिले लास्ट इयर अमाऊंट. लास्ट इयर अमाऊंट किती आहे, 1,20,000. 41.66. हे पण काय झालं, इन्क्रीज झालं. राईट. तुम्हाला आता क्वेश्चन पडत डिक्रीज का होत नाही, डिक्रीज पण होते, थोडंसं दम धरा. त्याच्यानंतर नंबर 3, आता फिक्स्ड ॲसेट्स इन्व्हेस्टमेंट नंतर समटाईम्स आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागते. जर करंट ॲसेट्स आणि करंट लायबिलिटीज दिलेले असेल तर वर्किंग कॅपिटल कॅल्क्युलेट करावं लागेल. काय कॅल्क्युलेट करावं लागेल, वर्किंग कॅपिटल. चेक करा वर्किंग कॅपिटलमध्ये आपल्याला काय काय लिहायचं. वर्किंग कॅपिटलमध्ये आपल्याला सर्वात अगोदर लिहायचे करंट ॲसेट्स. करंट ॲसेट्स चेक करूयात आपण. करंट ॲसेट्सची अमाऊंट क्वेश्चनमध्ये चेक करा तुम्ही. करंट ॲसेट्सची अमाऊंट तुम्हाला किती दिलेली आहे. करंट ॲसेट्स मागच्या वर्षीची दिलेले आहेत 1,30,000. तर इथं मी लिहितो 1,30,000. आणि चालू वर्षीचे करंट ॲसेट्स दिलेले आहेत तुम्हाला 1,20,000. हां, ज्याचं तुम्ही वाट पाहत होता ती अमाऊंट आलेली आहे 1,20,000. आता चेक करा, मागच्या वर्षी होतं 1,30,000, यावर्षी झालं 21. म्हणजे किती हजार रुपयाने ॲब्सोल्यूट चेंज झालं, 10,000 रुपयानं चेंज झालं. राईट. कमी झाला. तर जेव्हा अमाऊंट कमी होईल ते इंडिकेट करण्यासाठी ते अमाऊंट तुम्हाला लिहावं लागेल ब्रॅकेटमध्ये. हे लिहिला तुम्ही 10,000 ब्रॅकेटमध्ये लिहिलं ब्रॅकेटमध्ये. हां, त्याच्यानंतर आता चेक करा डिक्रीज झालेला आहे. तर डिक्रीजची अमाऊंट कसं कॅल्क्युलेट करायची. ॲब्सोल्यूट चेंज आहे 10,000 गुणिले 100 भागिले लास्ट इयर अमाऊंट 1,20,000. किती आलं, 8 पॉईंट. चेक करा किती आले, 8 पॉईंट समथिंग यायला. मी आणखी एक वेळेस कॅल्क्युलेट करेन. हां, तुम्हाला टोटल याची अमाऊंट चेंज झालेली आहे, 10,000 कमी झालेली आहे. तरी ते मी तो लिहितो 10,000 गुणिले 100 भागिले 1,30,000. राईट. 10,000 गुणिले 100 भागिले 1,30,000 जे की येईल, सॉरी 7.69 आले. राईट, माय मिस्टेक. 7.69% इथं लिहायचं डिक्रीज. मी आणखी एक वेळेस कॅल्क्युलेट करेन. चेक करा, 10,000 कमी झाली होती. 10,000 गुणिले 100 भागिले 1,30,000 जे की टोटल येईल 7.69. इथे लिहून टाकलं डिक्रीज. राईट. आता याच्यातून मायनस करायचं तुम्हाला करंट लायबिलिटीज. करंट लायबिलिटीज कोणते कोणते आहेत चेक करा. करंट लायबिलिटीज त्याच्यामध्ये फर्स्ट दिलेला आहे 1,00,000 मागच्या वर्षीचे होते करंट लायबिलिटीजचे. त्याच्यानंतर 1,00,000 मागच्या वर्षीचे लिहिल्यानंतर करंट इयरचे टोटल किती होते, 90,000. म्हणजे मागच्या वर्षीची करंट लायबिलिटीज होती 1,00,000, चालू वर्षाचे झाले 90,000. इथंपर्यंत क्लिअर झालं. हां, किती रुपयानं कमी झालं, 10,000 रुपयानं कमी झालं. इथं लिहून टाकायचं 10,000. आता चेक करायचं पर्सेंटेजमध्ये किती रुपयाने डिक्रीज झालं. कारण लास्ट इयर होती 1,00,000, यावर्षी झाली 90,000, म्हणजे ऑब्व्हियसली डिक्रीज झाली. अमाऊंट वाईज डिक्रीज झाली 10,000, पण पर्सेंटेज वाईज किती डिक्रीज झाली ते कॅल्क्युलेट करायचं आहे. फॉर्म्युला काय, ॲब्सोल्यूट चेंज. किती ॲब्सोल्यूट चेंज झालं, 10,000 ॲब्सोल्यूट चेंज झालं. 10,000 गुणिले 100 भागिले 1,00,000 कितीने चेंज झालं, 10%ने चेंज झालं. इथं लिहायचं 10% डिक्रीज. इथंपर्यंत क्लिअर झालं. हां, आता हे आपण कशासाठी कॅल्क्युलेट केलं आहे सगळं, वर्किंग कॅपिटलची अमाऊंट काढून घेण्यासाठी. वर्किंग कॅपिटलचं सूत्र काय, करंट ॲसेट्स मायनस करंट लायबिलिटीज. वर्किंग कॅपिटल तुम्हाला भेटून जाते. तर आता चेक करूयात की वर्किंग कॅपिटल ॲक्च्युअलमध्ये किती येते. वर्किंग कॅपिटल इथे लिहून टाकूयात आपण. आता सूत्रासाठीच आपण सगळं करायला. राईट. आता 2 सूत्र क्लिअर झाले. फॉर्म्युला फॉर चेंज ऑफ पर्सेंटेज किंवा फॉर्म्युला फॉर पर्सेंटेज ऑफ चेंज. फॉर्म्युला काय, ॲब्सोल्यूट चेंज इंटू 100 डिवायडेड बाय प्रिव्हियस इयर. इथं हा एक फॉर्म्युला क्लिअर झाला. हा फॉर्म्युला सारखं प्रॉब्लेम्स केल्यामुळे फॉर्म्युला पाठ होऊन जाते, रट्टा मारायची गरज नाही. त्याच्यानंतर वर्किंग कॅपिटलचे क्लिअर झालं, करंट ॲसेट्स मायनस करंट लायबिलिटीज. तर आता चेक करा, करंट ॲसेट्सची टोटल होती 1,30,000, करंट लायबिलिटीज 1,00,000 मायनस केला, राहिले किती 30. इथे लिहून टाकायचं 30,000. आणि इथे किती राहतात, इथं पण 30 तेवढेच येणार, 30,000. आता चेक करा, इथं पण 30 होते, इथं पण 30 होते. ना काही चेंज पण झालं नाही, ना इन्क्रीज झाला, ना डिक्रीज झाला. तर इथं सरळ लिहून टाकायचं नील. इथे पण लिहून टाकायचं नील. 3 ते 4 नवीन गोष्टी शिकायला. सर्वात पहिले तुम्ही फॉर्म्युला फॉर चेंज ऑफ पर्सेंटेजचं फॉर्म्युला क्लिअर झालं, वर्किंग कॅपिटलचं फॉर्म्युला क्लिअर झाला. त्याच्यानंतर जर सपोज एखाद्या ॲसेट्स किंवा लायबिलिटीजमध्ये मागच्या वर्षीची अमाऊंट आणि चालू वर्षीची अमाऊंट दोन्ही सेम असेल, तर
ॲब्सोल्यूट चेंजमध्ये किंवा चेंज ऑफ पर्सेंटेजमध्ये काहीच फरक पडत नाही, त्यामुळे इथं काय येते नील येते. इथंपर्यंत क्लिअर झालं. हां, आता इथं लास्ट स्टेप तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे, जे की असेल तुमचं आन्सर, राईट. ते इथे तुम्हाला लिहावं लागेल. मी जसं सांगतो तसं व्यवस्थित लिहा, घाई गडबड करू नका. ओके. हां, सर्वात पहिले चेक करा टोटल ऑफ ए. तुमचं टोटल ऑफ ए किती आलं चेक करा. 3,10,000 रुपये टोटल ऑफ ए आलं, राईट. आणि टोटल ऑफ बी किती आलं तुमचं, टोटल 5 लाख रुपये आलं. सॉरी 1,90,000 रुपये आलं. इथंपर्यंत क्लिअर झालं. 3,10,000 प्लस 1,90,000 हे झाले टोटल 5 लाख, राईट. त्याच्यानंतर चेक करा वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल तुमचं किती आलं याचं 30,000. इथं पण किती आलं 30,000. ओके. सो आता स्टेप बाय स्टेप आपण कॅल्क्युलेट करूयात. इथं तुम्हाला लिहावं लागेल लास्ट स्टेपमध्ये जे की तुमचा आन्सर असेल टोटल फंड अप्लाइड. टोटल फंड अप्लाइडमध्ये लिहावं लागेल तुम्हाला इथं ए प्लस बी प्लस सी. ए प्लस बी प्लस सी तुम्हाला इथे लिहावं लागेल. ओके. इथंपर्यंत क्लिअर झालं. जस्ट 1 सेकंड. ओके. आता इथं व्यवस्थित चेक करा. मॅक्सिमम जणांना थोडंसं कन्फ्युजन व्हायला स्टार्ट होतं की बेरीज कशाची करायची आहे, कशाची नाही. तो स्टेप बाय स्टेप मी आपण क्लिअर करू, राईट. सर्वात पहिले हे चेक करा सोर्सेस ऑफ फंड्स, बॉरोड फंड्स, म्हणजे टोटल आपल्याजवळ जेवढे फंड्स होते त्यांची बेरीज चेक करा. टोटल ऑफ ए आपल्याजवळ टोटल किती आलं होतं 3,10,000 जे की आपले सोर्स ऑफ फंड्स होते. आणि बॉरोड फंडची बेरीज किती होती 1,90,000. म्हणजे टोटल आपल्याजवळ फंड्स किती रुपयाचे अवेलेबल होते हे जाणून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ए प्लस बी करावं लागेल, राईट. ए प्लस बी आपल्याला करावं लागेल, ज्याची की बेरीज येईल टोटल 5 लाख रुपीज. ओके. 3,10,000 प्लस 1,90,000 किती आलं 5 लाख. त्याच्यानंतर हे झालं पहिल्या वर्षीचं म्हणजे लास्ट इयर्स. आणि करंट इयरचे आपल्याजवळ टोटल कितीचे होते 7,70,000. मी आणखी एक वेळेस रिपीट करतो आहे, चेक करा. आपल्याजवळ फंड्स 3,10,000 म्हणजे आपल्याजवळ किती पैसे होते, भांडवल किती होते, लायबिलिटीज. सोर्स ऑफ फंडचे 3,10,000 आणि बॉरोड फंडचे 1,90,000. असं टोटल मागच्या लास्ट इयरला जवळ होते आपल्याजवळ 5 लाख. आणि करंट इयरला किती होते 470 प्लस 3 टोटल किती झाले 7,70,000, राईट. तर टोटल फंड्समध्ये किती रुपये ॲब्सोल्यूट चेंज झालं चेक करा. 2,70,000 चेंज झालं. किती चेंज झालं 2,70,000. आता फाइंड आउट करायचं आपल्याला की ॲब्सोल्यूट चेंज इन पर्सेंटेजमध्ये किती झालं. ॲब्सोल्यूट चेंज झालं 270 आणि पर्सेंटेज चेंजमध्ये येईल याचं 54% इन्क्रीज, राईट. हे क्लिअर झालं. त्याच्यानंतर आता चेक करा ॲप्लिकेशन ऑफ फंड्समध्ये. सर्वात पहिला आपण लिहिला होता फिक्स्ड ॲसेट्स, नंतर लिहिला होता इन्व्हेस्टमेंट्स आणि लास्टला काय लिहिला होता वर्किंग कॅपिटल. म्हणजे टोटल हे 3 ABC लिहिला होता. कोणते फिक्स्ड ॲसेट्स, इन्व्हेस्टमेंट आणि वर्किंग कॅपिटल. आता तिन्ही ABCची बेरीज करायची आहे. ए जे पहिला आहे त्याचा अर्थ फिक्स्ड ॲसेट आहे, टोटल किती झालं 3,50,000. बी जे आहे ते इन्व्हेस्टमेंट आहे 1,20,000. आणि वर्किंग कॅपिटलमध्ये करंट ॲसेट्स मायनस करंट लायबिलिटीज त्याची बेरीज किती आली 30,000. आता सगळ्यांची बेरीज करा किती येईल. कशाची बेरीज करायची तुम्हाला 3,50, 1,20 प्लस 30. तर टोटल ह्याची होणार बेरीज 5 लाख. कंपल्सरी एक गोष्ट लक्षात ठेवायचं व्यवस्थित नीट ऐका की सोर्स ऑफ फंड्स पहिल्या वर्षी जेवढे होते तेवढेच सोर्स ऑफ फंड ॲप्लिकेशन ऑफ फंड्स यायला पाहिजे, तरच तुमचं प्रॉब्लेम बरोबर राहील, अदरवाईज नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट चेक करा आता 31/3/2020ला तुमच्याजवळ कितीचे फिक्स्ड ॲसेट होते 5,70,000चे. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट कितीचे होते 1,70,000चे. आणि त्यानंतर वर्किंग कॅपिटल किती होतं तर 30,000, राईट. जर टोटल ह्याची तिन्हीची बेरीज केल्यात कशाची फिक्स्ड ॲसेट्स, इन्व्हेस्टमेंट्स आणि वर्किंग कॅपिटल, तर ह्याची बेरीज येईल 7,70,000. इथंपर्यंत क्लिअर झालं. इन शॉर्ट कम्पेअर करायला आपण लास्ट इयरची बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटीजची टोटल होती 5 लाख, ॲसेटची टोटल पण किती यायला पाहिजे कंपल्सरी 5 लाख. त्याच्यानंतर करंट इयरला लायबिलिटीची टोटल होती 770, करंट इयरला पण केवढी ॲसेटची यायला पाहिजे 7,70,000. इन शॉर्ट सोर्सेस ऑफ फंड्स म्हणजे तुम्हाला कशा मार्फत पैसे आले हे सगळे तुम्हाला वर लिहायचे. आणि ॲप्लिकेशन ऑफ फंड्स टोटल फंड अप्लाइड म्हणजे कोणत्या गोष्टीवर खर्च केला ते तुम्हाला इथे लिहावं लागेल, राईट. टोटल आता चेंज करा. ॲब्सोल्यूट चेंज किती झालं 2,70,000. आणि त्यानंतर पर्सेंटेज चेंजमध्ये तुम्हाला लिहायचं 54% इन्क्रीज झालं. इथे लिहून टाक 54% इन्क्रीज. हा प्रॉब्लेम एक वेळेस करून पहा व्यवस्थित. थोडंसं सुरुवातीला दिमागाची दही होऊन जाईल, पण हे प्रॉब्लेम्स केल्यामुळं कुठं ना कुठं ते तुमच्या मनात भीती आहे की ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंटचे ऑब्जेक्टिव्स किंवा मग वन वर्ड सबस्टिट्यूट आलं तर त्याला टॅकल कसं करता आलं पाहिजे, ते जर तुम्हाला टॅकल करायचं असेल, समजून घ्यायचं असेल मग कुठं ना कुठं तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व करावाच लागेल. ठीक आहे. सो दॅट्स इट फॉर टुडेज प्रॅक्टिकल सेगमेंट. व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला एक प्रॉब्लेम दाखवणार आहे. तो प्रॉब्लेम तुम्हाला कंपल्सरी करायचा आहे आणि तुम्हाला सांगायचं आहे मला की टोटल फंड अप्लाइडमध्ये
हे जे मी टोटल लिहिलं ना, तर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये आन्सर्स करायचे आहेत की सोर्सेस ऑफ फंडचं टोटल ऑफ ए बी किती येणार आणि टोटल फंड अप्लाइडचं ए बी किती येणार. हे 4 जे अमाऊंट आहेत ॲसेटचे 1 2 3 4 अमाऊंट आणि लॅबिलिटीचे 1 2 3 4 हे सगळे अमाऊंट आहेत. तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचे आहे इफ पॉसिबल, जर तुम्ही प्रॉब्लेम केलात तर. राईट, दॅट्स इट फॉर टुडेज प्रॅक्टिकल सेगमेंट. आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. समजलं नसेल तर 1-2 वेळेस आणखी पहा, ॲटोमॅटिकली समजून जाईल. कॅल्क्युलेटर जवळ ठेवा प्रॉब्लेम करत असताना. मी आणखी एक वेळेस सांगालो, बोर्डामध्ये आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा नाही आहे, फक्त आणि फक्त ऑब्जेक्टिव्ह क्लिअर व्हावं म्हणून आपला प्रयत्न चालू आहे. ठीक आहे, दॅट्स इट फॉर टुडेज प्रॅक्टिकल सेगमेंट.